हॅलो फ्रेंड्स, सोनाली फॅशनमध्ये मी सोनाली तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत बॅकनेक कटिंग। तर आपण या ठिकाणी 40 साईजचा ब्लाऊज आहे, त्याचं आपण बॅकनेक कटिंग बघणार आहोत। आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्हीही उलट्या बाजूने जोडून घेत आहोत। ज्याचा सरळ भाग आहे तो आतल्या बाजूला आहे, कारण आपल्याला गळा वगैरे कट केल्यानंतर आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला ही शिलाई जी आहे ही अंडरग्राऊंड जाणार आहे पाठीमागची। तर आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे। सर्व बाजूने आपल्याला अस्तर शिवून घ्यायचं आहे आणि उरलेला कपडा आपल्याला कैचीने कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी सर्व बाजूने कपडा कट करून घेत आहे, जेणेकरून आपलं परफेक्ट मेजरमेंट तयार होईल। अस्तरच्या मापाने आपलं परफेक्ट मेजरमेंट येईल। तर अशा प्रकारे सगळं कट करून झाल्यावर आता आपण लेंथ बघणार आहोत। ब्लाऊजची लेंथ या ठिकाणी 16 इंच मी घेतली आहे। आपल्याला रेडी पाहिजे 15 इंच। तर त्या ठिकाणी आता मी वरचा गळा घेते आहे 2.25 इंचचा आणि खालच्या बाजूने मी घेतला आहे 3 इंच। तर या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स आखून घ्यायचा आहे। अशा प्रकारे एक बॉक्स तयार करायचा आहे। आता याला आपण गोल शेप देऊया। अशा प्रकारे आपण याला गोल शेप देऊन घेणार आहोत आणि आता हे व्यवस्थित कट करून घेणार आहोत। हे आपलं बॅकनेक कटिंग झालं आहे गोल गळ्याचं। तर आता या ठिकाणी आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण अगोदर पहिले निशाण करून घेणार आहोत आणि एक आता शिलाई या ठिकाणी मारून घेणार आहोत, जेणेकरून आपलं अस्तर जे आहे ते सरकत नाही, व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग येते। कॅनव्हास न वापरता आपण खूप छान असा गोल आकार देऊ शकतो गळ्याला। अशा प्रकारे जर आपण गळा कटिंग केलं तर खूप छान असा आकार येतो। तर आता या ठिकाणी आपल्याला साईडला नोच मारून घ्यायची आहे कैचीने। तर या ठिकाणी मी नोच मारून घेतली आहे पूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला। आता साईडची शिलाई आपल्याला उसवून घ्यायची आहे। दोन्ही साईडला आपल्याला शिलाई उसवायची आहे। खालची शिलाई आपल्याला उसवायची नाही आहे, फक्त दोन्ही साईडची मुंडा आणि साईडची शिलाई आपल्याला उसवायची या ठिकाणी, कारण आपल्याला तो भाग सरळ करता यायला पाहिजे म्हणून। तर अशा प्रकारे आपण याला असं सुलट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली जी शिलाई होती ती आतल्या बाजूला गेली आहे। तर आता इथं एक टिप मारून घ्यायची आहे गळ्याला, जेणेकरून गळा व्यवस्थित गोल आकार येतो। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड टिप मारून घ्यायची आहे। खूप छान असा आपला गळ्याचा आकार झाला आहे। आता आपण खालच्या भागाला टिप मारून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण खाली टिप मारून घेतली आहे आणि आता पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत ब्लाऊजला। या ठिकाणी दोन्ही साईडला अगोदर शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपला कापड आहे तो सरकत नाही आणि असं फुगीर होत नाही, व्यवस्थित अस्तर बसतं। तर अजिबात फुगीर होत नाही। अशा प्रकारे जर का तुम्ही ब्लाऊज शिवलं तर खूप छान अशी तुमची फिनिशिंग येणार आहे। तर या ठिकाणी आता पाठीमागचे 2 टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडला। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या साईडने पण टक्स मारून घ्यायचे आहेत। इथं आपण दोन्ही साईडचे टक्स मारून घेतले आहेत ब्लाऊजचे। खूप छान अशी फिनिशिंग आली आहे आपल्या ब्लाऊजला।
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.